डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जेव्हा आरक्षणाची तरतूद केली होती, तेव्हा त्यांनी एससी वर्गातील 59 जातींना एकत्रित 13% आरक्षण दिलं होतं. त्यावेळेस त्यांनी प्रत्येक जातीचा वेगळा विचार केला नव्हता. ज्या जातींना अस्पृश्यता सहन करावी लागली, त्या सर्व जातींचा एक वर्ग तयार करून त्या सर्वांना 13% आरक्षण दिलं होतं. एसटी वर्गातही जेवढ्या आदिवासी जाती होत्या, त्या सर्व आदिवासी जातींचा एक वर्ग करून त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे 7.5% आरक्षण दिलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच एका जातीचा विचार करून आरक्षण दिलं नाही. ओबीसीमध्ये सुद्धा 3,500 जातींच्या समूहाला त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण दिलं होतं. यामागचा सरळ हेतू हा होता की ज्या ब्राह्मणी व्यवस्थेने या देशातील बहुजन समाजाला शूद्र, दलित असे वेगवेगळे जाती निर्माण करून त्यांना एकमेकांपासून वेगळं केलं होतं, त्यांच्यावर अन्य अत्याचार केले होते, तो सर्व समाज परत एकत्रित यावा, परत त्याच्या वाट्याला भेदभाव येऊ नये, जाती जातीमध्ये वाद निर्माण होऊ नये, त्या सर्वांनी एकत्रित राहावे म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी ओबीसी, एससी, एसटी वर्गाचे लोक म्हणून एक नवीन ओळख तयार केली आणि त्या सर्वांना एकत्रित करून ठेवलं, जेणेकरून मनवादी लोकांना भविष्यात यांच्या फूट पाडता येऊ नये. यावर तुमचं काय मत आहे नक्की सांगा.